नमस्ते शेतकरी मित्रांनो. तर या ठिकाणं पहा, हा जो कलिंगडाचा मॅक्स ही व्हरायटी आहे. तर या ठिकाणं जे रोपांची जी मुळं बेंडिंग होतात, तसंच जे झाडांचं विल्टिंग होतं ते साधारणपणे आपल्याला जाणवतं ते कधी तर एकंदरीत 35-40 दिवसाच्या दरम्यान किंवा हार्वेस्टिंगच्या टायमिंगला फास्ट विल्टिंग होतं. तर हे होऊ नये, तसंच इतर काही ज्या वेलवर्गीय पिकातील समस्या आहेत, कलिंगड आणि खरबूज, याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं जातं. आणि या प्लॉटची ही जी ग्रोथ दिसते ही गेली 10 ते 12 दिवसाची आहे. याच्यापूर्वी हे जे प्लॉट होता, तर ह्याची जी वाढ होती ही बेडवरतीच रोपं होती. ती आत्ता ही 10 दिवसामध्ये अशा पद्धतीने वाढ झालेली आहे. आणि आत्ताही एकदम फ्रेश प्लॉट वाटतोय. पण काही ठिकाणं जी अशी पानं सुकलेली दिसतात, तर याचा जो इफेक्ट जो असतो तो एकतर तुमचा रूट बेंडिंगचा असतोय आणि दुसरा असतो तो निमेटोडचा. निमेटोडवरती जास्त खर्च करण्याची गरज नसते आणि त्यासाठी जी बायोलॉजिकल औषधं आहेत ती वापरावीत कमीत कमी खर्चामध्ये. आणि एक साधारणपणे 2 ते 3 वेळेस वापरावीत 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं. त्यानं तुमचं काय होणार आहे, हे विल्टिंग होण्याचं प्रमाण कमी होईल. दुसरी गोष्ट, हीट मेंटेन राहील. आणि या टेम्परेचरमध्ये साधारणपणे 1.5-2च्या दरम्यानमध्ये हा प्लॉट एकदम फ्रेश वाटतोय. परंतु उन्हाच्या टायमिंगला जो प्लॉट सुकलेला दिसतो तो दिसणार नाही आहे. आणि याच्यासाठी जे शेड्यूल ठेवायचं असतं ते प्रॉपर ठेवा. आणि काही अडचणी असतील तर निश्चितच संपर्क करू शकता. धन्यवाद.